श्री स्वामी समर्थ. मित्रांनो नमस्कार. आपल्या आयुष्यात कधी कधी कसं होतं ना की आपण खूप धावतोय असं वाटत राहतं, पण नक्की कुठे पोहोचायचंय हेच लक्षात येत नाही. अशा वेळी मनावर उगाच एक प्रेशर यायला लागतं की सगळ्यांचंच कसं छान आणि नीट चाललंय, पण माझंच काहीतरी चुकतंय का काय. पण खरं सांगू का तुम्हाला, ही जाणीव होणं खूप गरजेचं असतं. कारण जोपर्यंत आपल्याला आपण अडकलोय असं वाटत नाही, तोपर्यंत आपण बाहेर पडायचा रस्ता शोधत नाही. असंच स्वामींचे सुंदर आणि डोळे उघडणारे संदेश रोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. बाजूला असलेली घंटी दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. भाग 1. विचारांचा गुंता आणि निसर्गाचा नियम. मला आठवतं, एकदा मी सुद्धा अशाच एका गोष्टीत अडकलो होतो, जिथे मला होतं की आता सगळं संपलंय, आता पुढे काहीच उरलं नाही. पण मग हळूहळू लक्षात आलं की आपण गोष्टींना खूप कठीण करून ठेवतो. खरं तर आयुष्य खूप सिंपल असतं, फक्त आपण आपल्या विचारांनी त्यांचा गुंता करतो. जेव्हा आपण खूप जास्त विचार करतो ना, तेव्हा आपल्याला साध्या सोप्या गोष्टी पण दिसेनाशा होतात आणि मग तो स्ट्रेस वाढत जातो. आजकाल कसं झालंय ना की सगळं खूप फास्ट हवं असतं, कोणालाच थांबायला वेळ नाही. पण जरा निसर्गाचा नियम बघा. एखादं झाड एका रात्रीत मोठं होतं का? नाही, त्याला वेळ लागतो. ऊन, वारा, पाऊस सगळं सोसावं लागतं, तेव्हा कुठे तो जमिनीवर घट्ट उभं राहतं. आपल्या आयुष्यात एक असंच काय आहे. आपल्याला वाटतं की सगळं क्लिअर हवं, सगळं आपल्याला मनासारखं हवं, पण तसं नसतं. कधी कधी आयुष्यात थोडा अंधार असला ना, तरच आपल्याला प्रकाशाची खरी किंमत कळते आणि तो अंधार आपल्याला खूप काही शिकवून जातो. भाग 2. अपयशाची भीती आणि लोकांचा विचार. आपण अपयशाला खूप घाबरतो, पण खरं तर अपयश ही पहिली पायरी असते काहीतरी नवीन शिकायची. जो माणूस कधीच चुकत नाही ना, तो कधीच प्रगती करू शकत नाही. कारण चुकांमधूनच आपल्याला जमतंय की कुठला रस्ता चुकीचा आहे आणि कुठला बरोबर. बघ, आपण जेव्हा लहान होतो तेव्हा चालताना किती वेळा पडलो असू, पण आता आपण थांबलो का? नाही ना. आपण पुन्हा उठलो, पुन्हा प्रयत्न केला आणि आज आपण धावू शकतो. मग मोठे झाल्यावर आपण पडायला का घाबरतो? लोकांनी हसू नये म्हणून. खरं सांगू का, लोकांना काही फरक पडत नाही. लोक 2 दिवस बोलतील आणि विसरून जातील, पण तुम्ही जर त्या भीतीपोटी प्रयत्न करणं सोडून दिलं ना, तर त्याचं नुकसान फक्त आणि फक्त तुमचंच होणार आहे. त्यामुळे लोकांचा विचार करणं सोडा आणि स्वतःच्याच प्रगतीवर लक्ष द्या. आपण जेव्हा दुसऱ्यांच्या नजरेतून स्वतःला बघायला लागलो ना, तेव्हाच सगळा प्रॉब्लेम सुरू होतो. लोकांच्या अपेक्षा कधीच संपणार नाहीत आणि आपण त्या पूर्ण करण्याच्या नादात स्वतःला हरवून बसतो. भाग 3. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. खरी ताकद. स्वामी समर्थ महाराज नेहमी एक गोष्ट खूप सहज सांगून जायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. आता या वाक्याचा अर्थ जर आपण शांतपणे विचार केला ना, तर त्यात खूप मोठी ताकद आहे. त्याचा अर्थ असा नाही की देव स्वतः येऊन तुमची सगळी कामे करेल, पण त्याचा अर्थ हा आहे की तुमच्यामध्ये ती ताकद आधीपासूनच आहे, फक्त तुम्हाला ती जाणून घ्यायची गरज आहे. जेव्हा आपण खचतो तेव्हा हे एक वाक्य आपल्याला पुन्हा उभं राहण्याची ऊर्जा देते आणि ही ऊर्जा बाहेरून येत नाही, ती आपल्या आतूनच येते. फक्त आपल्याला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकावं लागेल. स्वामींनी नेहमी हेच शिकवलं की विश्वास ठेवा. जो विश्वास ठेवतो ना, त्याला कधीच कशाची कमी पडत नाही. आता विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नाही, विश्वास म्हणजे स्वतःच्या कष्टावर आणि त्या वैश्विक शक्तीवर असलेली श्रद्धा.
की जे काही होतंय ते माझ्या चांगल्यासाठीच होतंय. कधी कधी आपल्याला वाटतं की माझ्यासोबतच असं का होतंय, पण काही काळानंतर जेव्हा आपण मागे वळून बघतो ना, तेव्हा आपल्याला कळतं की त्यावेळी जे घडलं ते किती गरजेचं होतं. जर ते झालं नसतं तर आज मी इथेच नसतो. म्हणून प्रत्येक परिस्थितीला स्वीकारायला शिका. विरोध करण्यापेक्षा स्वीकार केला ना की अर्धा तास तिथेच कमी होतो. स्वतःसाठी वेळ आणि मनाची शांतता. आपण नेहमी स्वतःला खूप शिस्त लावतो किंवा स्वतःला खूप दोष देतो की मी हे करू शकलो नाही, मी ते करू शकलो नाही. पण आपण हे विसरतो की आपण माणूस आहोत, मशीन नाही. आपल्याला भावना आहेत, आपल्याला थकवा येऊ शकतो आणि हे सगळं मान्य करणं म्हणजे कमजोर नाही, उलट ती आपली सर्वात मोठी ताकद आहे. जेव्हा आपण स्वतःच्या मर्यादा मान्य करतो ना, तेव्हाच आपण त्या ओलांडून पुढे जाऊ शकतो. मला वाटलं आपण रोज थोडा वेळ स्वतःसाठी काढायला हवा, जिथे मोबाईल नाही, इंटरनेट नाही, कोणी माणसं नाहीत, फक्त आपण आणि आपले विचार. दिवसातले फक्त 15 मिनिटे तर शांत बसा. मग बघा तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं स्वतःच मिळायला लागतील. कारण आपल्या मनात एक असा कोपरा असतो जो सगळे जाणतो, पण जगाच्या गोंधळात आपण त्यास ऐकणं विसरतो. तो आतला आवाज ऐकायला शिका. तो तुम्हाला कधीच चुकीच्या मार्गावर नेणार नाही. भाग 5. अपेक्षा, नाती आणि माणुसकी. आपण कोणाकडूनही अपेक्षा ठेवणं सोडून द्यायला हवं. कारण दुःख हे नेहमी अपेक्षांमधूनच जन्माला येतं. आपण नेहमी तक्रार करतो की माझ्याकडे वेळ नाहीये. वेळ नसतो कोणाकडेच, तो काढावा लागतो. ज्या गोष्टीला आपण महत्त्व देतो ना, त्यासाठी आपण वेळ नक्की काढतो. आपल्या कुटुंबाला आणि जवळच्या माणसांना थोडा जास्त वेळ द्या, कारण शेवटी हीच लोक आपल्या पाठीशी उभी राहतात. जेव्हा आपण संकटात असतो तेव्हा आपला पैसा किंवा आपलं पद कामाला येत नाही, तर ही माणसं आणि त्यांनी दिलेलं प्रेम कामाला येतं. पण आपण उलटच करतो. आपण या माणसांना गृहीत धरतो आणि बाहेरच्या लोकांच्या मागे धावतो, जे आपल्या आयुष्यात काहीच मूल्य वाढवत नाहीत. मनातल्या राग आणि दोष पूर्णपणे काढून टाका, कारण या गोष्टी जळत्या कोळशासारख्या असतात, ज्या समोरच्याला जाळण्याआधी आपल्या हाताला चटके देतात. क्षमा करायला शिका. स्वतःच्या शांततेसाठी समोरच्याला माफ करून मोकळं व्हा. शेवटी एकच लक्षात ठेवा, आयुष्यात चढ उतार येणारच आहेत, पण आपण एखाद्या स्थिर डोंगरासारखं असायला हवं. पाऊस आला, वारा आला तरी डोंगर हालत नाही. तसंच आपण आपल्या निश्चितापासून हालायला नाही. कष्ट करत राहायचं आणि चांगलं वागणं राहायचं. बाकी सगळं स्वामींवर सोडून द्यायचं. तुमची स्पर्धा फक्त तुमच्याशीच नाही, कालच्यापेक्षा आज आपण थोडे चांगले झालो का, एवढंच बघायचं. हा मोलाचा संदेश जर तुम्हाला मनापासून आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या आवडत्या मित्रमैत्रिणींसोबत आणि परिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन सुंदर आणि गोड संदेशांसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.